राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 14 जून या दिवशीचं चिंतन. शरीरातील जी यंत्रणा तिचे नाद किंवा मनाचे नाद म्हणजे चैतन्याचे नाद नव्हेत. परमार्थाच्या साधनेच्या मार्गावर चालत असताना काही अतिंद्रिय अनुभव येतात. त्यामध्ये नाद श्रवण हा एक महत्त्वाचा अनुभव आहे. त्याला अनाहत नाद असं म्हणतात. अनाहत नाद म्हणजे कुठल्याही आघाताशिवाय दोन वस्तूंच्या संपर्काशिवाय उत्पन्न झालेला नाद. नाद आणि ध्वनी यात फरक आहे. आघाताशिवाय नाद कसा निर्माण होणार या शंकेमुळे हा ऐकू येणारा अनाहत नाद म्हणजे हृदयाची धडधड, रक्तवाहिन्यातून रक्त वाढतं त्याचे आवाज असं शंकेखोर मंडळी म्हणतात. कान बंद केले की असे आवाज ऐकू येतात. हृदयाची धडधड वाढली की जाणवते. परंतु हे नाद आणि अनाहत नाद यात फरक आहे. एकतर इंद्रियातील नाद हा खूप सूक्ष्म असतो. तो ऐकावयास येणं न येणं माणसाच्या हातात नसतं. म्हणजे मी आता अनाहत नाद चैतन्याचा नाद ऐकायला बसतो असं म्हणून कोणी बसू शकत नाही. त्या श्रवणाची प्रक्रिया निराळी आहे. हृदयाचे ठोके ऐकतो म्हटलं तर ऐकता येतील. डॉक्टर मंडळी स्टेथोस्कोपच्या साहाय्यानं ते मोठं करून सुद्धा ऐकू शकतात. तसं या चैतन्याच्या नादाचं नाही. दुसरी शंका म्हणजे हे सगळे मनाचे खेळ आहेत. मला अमुक एक आवाज ऐकू येतो असं मनानं एकदा घेतलं की तसे आवाज ऐकू यायला लागतात. कारण ते पूर्वी ऐकलेले असतात. परंतु हे आवाज म्हणजे भास आहेत. चैतन्याचे नाद ऐकल्यानंतर होणारा आनंद किंवा तृप्ती ही अशा भासामुळे होत नाही. आणि दुसरं असं की लक्ष दुसरीकडे गेलं की हे भास थांबतात. चैतन्याचे नाद एकदा सुरू झाले की ते थांबवण्याचं सुद्धा आपल्या हातात नसतं. ते येतच राहतात. त्यांचं कार्य चित्तशुद्धी हे असावं असं मला वाटतं. त्यांच्या नादलहरींनी वासना विकारादी अंतःकरणातले मळ धुवून निघत असावेत. हे चैतन्याचे नाद साधनेच्या निष्ठेनं वाटचाल करणाऱ्यांना गुरुकृपेनेच ऐकू येतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.